सगळ्यात गंभीर वास्तुदोष कुठला, म्हणजे अशा वास्तूत धजू नये माणसाने, असं एखादं उदाहरण? निसर्गतः काही गोष्टी या खूप महत्त्वपूर्ण असतात की ज्याला आजपर्यंत मी असंख्य अनुभव घेतले. त्याच्यामध्ये नैऋत्य कोपरा जो असतो ज्याला साऊथ वेस्ट म्हणतो आपण, त्या कोपऱ्यात अंडरग्राऊंड असलेल्या टाक्या, पाण्याच्या सेफ्टी टँक, शोषखड्डे किंवा खड्डे हे प्रचंड त्रासदायक असतात. बहुतांशी कॅन्सर्स तिथं होतात लोकांना. हा अनुभव आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये संडासची टाकी हा अत्यंत मोठा दोष आहे. आणि उत्तर आणि दक्षिणेकडे तोंड करून जे स्वयंपाक होतात ते अत्यंत दोषपूर्ण आहे. म्हणजे आजपर्यंतच्या 30-35 वर्षातल्या वास्तू प्रॅक्टिसमध्ये ह्या दोषांचं निराकरण माझ्याकडनं कधीच झालेलं नाही. अच्छा. आणि म्हणून मला असं वाटतं की याला उत्तर नाही, याला तुम्ही तसं करूच नका. म्हणजे एवढं जरी माहिती झालं ना, बस हे मेजर आहे, हे मेजर. अगदी. आता फ्लॅटला हा नियम लागू पडतो. बर. पण फ्लॅटच्या बाबतीत काय होतं की एक फ्लॅटवरती जर समजा 40 लोक राहत आहेत तर त्या टाकीचा इफेक्ट 40 लोकांना विभागून जातो. सो डायल्यूट होतो. आणि त्याच्यातही एखाद्या व्यक्तीला ती एनर्जी मिसमॅच होणारी असेल तर त्याला पटकन होतो. मला नेहमी हसू काय येतं की एक बिल्डिंग आहे 40 मजल्याची, एका बाजूला 40 फ्लॅट आहेत. एखादा वास्तुतज्ञ तिथल्या 5व्या मजल्यावर जातो आणि म्हणतो की या वास्तूमुळे तुमचं वाईट होतंय. मग खालचा कसा सुखी आहे, वरचा? सगळे एकसारखेच आहेत ना, मग सगळ्यांना रिझल्ट एकसारखे नको काय यायला. पुन्हा तो विषय की हा कर्माचा, त्या राशीचा, त्या वास्तूचा, वातावरणातल्या ऊर्जेचा असा संपर्क. आता एखादा माणूस इथं शिंकला, फार माझ्या तोंडावर शिंकला तरी मला काही होत नाही, पण एखादा असा असतो त्या चौकात शिंकला तरी त्याला इकडे लागण होतं. हे अगदी कॉमन उदाहरण दिलं. याला काय म्हणतो, इम्युनिटी. जशी शरीराची इम्युनिटी असते ना, तशी स्पिरिच्युअल इम्युनिटी पण असते. This episode has been sponsored by Butte Patil Properties, Pune. Do check out their details in the caption below.